आज आपण अतिशय पौष्टिक, प्रोटीन आणि फायबरने युक्त असलेलं मूग डाळीचं सूप बनवणार आहोत। हे सूप पिल्यामुळे तुमचं वजन तर कमी होतंच, शिवाय पोट भरलेलं राहतं। त्याचप्रमाणे रक्तातील साखर नियंत्रित राहते, पचन सुधारून पोट साफ होते। हे एक सूप पिलं तरी पूर्ण अन्न आहे, म्हणजे यातून भाज्या, फायबर सर्व तुम्हाला मिळतं। फक्त 20 मिनिटात हे सूप बनतं। तर अर्धी वाटी मुगाची डाळ मी भिजवून घेतलेली आहे, त्यामुळे 1 वाटी झालेली आहे। अर्धं बीट, 1 गाजर, अर्धा टोमॅटो, अर्धी काकडी आणि 1 छोटा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि मुठभर मेथी धुवून कापून घेतलेली आहे। 4-5 कढीपत्त्याची पानं तोडून घेतलेली आहेत। 1 मिरची उभी चिरून घेतलेली आहे। 10-12 लसूण पाकळ्यात ठेचून घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ, 2 चिमूट दालचिनी पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा हळद। गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये लाकडी घाण्याचं तेल अगदी छोटा चमचा टाकलं। मिरची, कढीपत्ता आणि लसूण टाकून थोडंसं परतलं। थोडंसं परतल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला। अगदी अर्धा मिनिट परतायचा आहे। थोडा मऊ झाला की लगेच त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून परतलं आणि त्यानंतर गाजर, टोमॅटो, काकडी आणि मेथी टाकून पुन्हा अर्धा मिनिट परतायचं। मूग डाळ पचायला हलकी आहे, त्यामुळे प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं। काकडी पोट थंड ठेवते, तर बीट हे रक्त शुद्ध करतं। दुधी भोपळा, मेथीमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं। चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यानंतर मूग डाळ टाकायची। सर्व मिश्रण अर्धा मिनिट परतायचं आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून मंद आचेवरती शिजू द्यायचं। हे मिश्रण तुम्ही प्रेशर कुकरमध्ये सुद्धा 3 शिट्ट्या घेऊन शिजवू शकता, झटपट तयार होतं। या सूपमध्ये कॅलरीचं प्रमाण भरपूर कमी आहे आणि फायबरचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे पोट भरलेलं राहतं आणि वजन कमी होते। शिजल्यानंतर पावभाजी स्मॅशरने बारीक करून घ्यायचं। यात बीट टाकल्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं। मेथी आणि कढीपत्त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते। अशा प्रकारे घोटून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मिरी पावडर आणि जिऱ्याची पावडर, त्याचप्रमाणे 2 चिमूट दालचिनी पावडर टाकायची आणि सर्व मिश्रण एकदा ढवळून घ्यायचं आणि 1 उकळी काढायची। ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी रात्रीच्या जेवणात हे सूप घेऊ शकतात। त्याचप्रमाणे सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे। लहान मुलांना भूक लागते त्यावेळी त्यांना पौष्टिक असं तयार करून देता येतं, झटपट बनतं आणि अगदी चटपटीत आणि सुंदर लागतं। वरून तुम्ही लिंबू पिळून घेऊ शकता। पौष्टिक तर आहेच, गुणकारी आहे, त्याचप्रमाणे चविष्टसुद्धा आहे। एकदा तरी करून पहा आणि खरंच आवडलं असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा।